क्रिकेटमध्ये उतार चढाव येत असतात, कधी खुशी कधी गम असते आणि या सामन्यामध्ये तेच पाहायला मिळेल आपल्याला. चेंडू पहिलाच सॉफ्ट डिसमिस होण्याची दाट शक्यता, विकेट किपर चेंडूच्या खाली आणि चेंडू हाताच्या खाली, जीवनदान प्राप्त होते. पहिला चेंडू होती इथे बॅट्समनला अमोल भोईर, ज्याने आधीच्या सामन्यामध्ये जबरदस्त कमाल केली होती. द्रोण म्हणजे एक छत्रपती माणूस आहे. द्रोणकडून राजेश पवार यांना 500 रुपये आले. राजेशजी या. द्रोण आतिश भोईरकडून 500 रुपीज कॅश प्राइस. दोन आपणच द्या, दोन आपल्या शुभ हस्ते द्या. क्या बात आहे, जबरदस्त हा मुलगा आहे. आविष्कार आहे, मी म्हणतो की आतिश भोईर यांचा आविष्कार ज्यांना सापडलाय आणि त्याने पण मागाशी काय मनोगत व्यक्त केलं, सर्वांचं मन जिंकलं, त्यांनी सामना पण जिंकला. वा. आणि इथे मैदानामध्ये 1-1 2 धावसंख्या झाली आहे. टीम स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान प्रेक्षक बॅटिंग करतोय आणि वेताळ स्पोर्ट्स संघ फिल्डिंग करतोय टॉस जिंकल्यावर. यावेळेला होतं चेंडू ओव्हर पिच, बॅटची पुन्हा एकदा एज लागते, पातळ कडा लागली. चेंडू तिथे सिली पॉइंटला उडाला, त्या ठिकाणी वेगाने कव्हर पॉइंटचा फिल्डर येईपर्यंत चेंडू खाली लँड झाला आणि दरम्यान अजून एक सिंगलची प्राप्ती. धावसंख्या 1 इथे अर्जित होत असताना एकूण धावसंख्या 3 संघाची बिनबाद. मस्त मजा येते आज या पहिल्या रजनीमध्ये. पाहतो आपण शेवटचा सामना इथे सुरू आहे. 2 वाजलेत बरोबर परफेक्टली. 2 AM आपण PM ला सुरुवात केली होती, AM कडे वळलोय. पुन्हा एकदा आपण आजच्या दिवसामध्ये PM ला सुरुवात करणार. 3चं टायमिंग दिलंय. 3:30 ला पहिला सामना सुरू करायचा आपल्याला. जी उद्घोषणा केली आहे त्या दोन्ही पण संघांनी उपस्थित राहावं. हा चेंडू डॉट आला, चौथा चेंडू होता गोलंदाज कडून. वसंत भोईर. हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे, आणि या मैदानामध्ये वसंत भोईरची बॉलिंग फुलताना क्रिकेटचा रंग यावे, सामन्याला रंग यावे. हो, चांगला चेंडू टर्न केलाय, मस्त पद्धतीने आडवा केला आणि चेंडूला तिथे पाठवलाय लॉंग लेगच्या दिशेने. सुंदर देखना, स्वादिष्ट चवदार दमदार चौकार. जसा कोपरा फिरतो, जसा अजगर फिरतो, जसं दादरून माहीमकडे हर्बर रेल्वे फिरते, आणि माफ करा जशी दीपिका पादुकोणची कंबर फिरते, तशी बॅट फिरवली होती इथे चौकारासाठी. धावसंख्या 7 वर, 7 ऑन द बोर्ड. हो, यावेळेला पुन्हा एकदा चेंडू पाय आणि बॅटच्या मध्ये धडक देत असताना पंच गोकुळ पाटील सर तिथे निहाळतायत आणि तिथे सांगितलंय की बहुतेक बॅटची कड आहे की काय. आणि एक धाव तिथे अर्जित सुद्धा केली. पहिलं षटक इथे समाप्त. आणि फलंदाजाला बाद केले का की रिटायर्ड हेड होत आहेत? ओके, फलंदाज बाद, रनआउट. संख्या 7 आहे आणि पहिलं षटक इथे समाप्त झालं. गोलंदाज वसंत भोईर कडून पाहतोय आपण. फलंदाज तिथे बाद झाले ते सुनील 40+, अमोल 40+, याच्या सोबतीला नवीन फलंदाज जॉईंट होत आहेत मैदानामध्ये. आकेश मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आकेश म्हसे, ज्याने षटकारांची उधळण केली होती. होळीमध्ये जसं रंगाची उधळण झाली, त्याने याच्या दिवसामध्ये आधीच्या सामन्यामध्ये जणू काय क्रिकेटमध्ये होळीच साकार केली. तो आकेश म्हसे आलाय. त्याचे फटके आपण पाहिले कसे बसे, मनामध्ये तो सर्वांच्या बसे, स्थानापन्न झालाय सर्वांच्या मनामध्ये असा आकेश म्हसे मैदानामध्ये. इन ॲट 3, 1 डाऊन बॅट्समन. धावसंख्या इथे 7 वर, 1 गडी बाद. जास्त वेळ घेऊ नका. 2
षटकांमध्ये इतकी गॅप घेऊ नका प्लीज. जसं फलंदाज पटकन आला तुम्ही सुद्धा पटकन इथे खेळ सुरू करायचा आहे. काय चाललंय काय चाललंय इथे? कोण कुठे पुनर्वसन? कोणी वज्रेश्वरी, कोणी जोगेश्वरी, कोणी किरोली, कोणी सरवली, कोणी धामणगाव, कोणी बाभनगाव असे धावतात पडतायत. असं करू नका, जास्त वेळ जाईल. नवीन षटक सुरू. राऊंड द विकेट. यावेळेला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, त्याला फक्त बॅटनी पुढे ढकललं, तिथे शॉट एक्स्ट्रा कव्हरला. चांगली फिल्डिंग झाली, फेकी सुद्धा लाजबाब होती आणि त्या दरम्यान तितकं सुंदर इथे रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. एका धावेने धावसंख्या 8 वर पाहतोय आपण टीम स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान 11 संघाची. विपक्ष संघ आहे जय वेताळ स्पोर्ट्स 11. दीपक दादा प्रतिष्ठान संघाचे मालक आमचे सन्माननीय सुधाकरजी भोईर, मागच्या पर्वातले चॅम्पियन, आणि जय वेताळ स्पोर्ट्सचे जनक मोनिशजी ठाकरे, सोबतीला रोहितजी पाटील, असे हे 2 संघ मालक जय वेताळ स्पोर्ट्सचे. जो संघ इथे टॉस जिंकून फिल्डिंग करतोय, समोर लेफ्ट हँड बॅट्समन आता या चेंडूवरती पाहतोय आपण. मोनीचा सामना करेल, इथे शॉर्ट ऑफ लेंथ होता, पुन्हा एकदा उचलता आला नाही चेंडू, तिथे बीट करतोय फील्डला चेंडू जात असताना डीप फाईन लेगच्या दिशेने 4 रन. या पे सुंदर चौकार, तो म्हणजे बॅट्समन अकेश म्हसेच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला. बॅटची कडा होती, पातळ कड लागली, विकेट किपरला बीट केलं, विकेट किपर सुद्धा तिथे बीट झाले आणि परिणाम बघितला आपण. चेंडू अगदी वेगाने गेला होता लॉंग स्टॉप रिझनकडे डीप फाईनच्या दिशेने 4 धावांसाठी. धावसंख्या 12 वर टीम स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान संघाची. फुल टॉस, त्याच्यावरती फुल टोल वसूल करता आला नाही, चेंडू मिस करतो, तिथे बीट करतो, विकेट किपरला ट्रॅव्हल झाला शॉर्ट स्क्रीनच्या दिशेने. पंच परेश महाजन सर सांगतायत वाईटचा इशारा देत असताना तिथे वाईट +1, 2 धावा इथे अर्जित केल्यात. अधोरेखित करतील आमचे हर्ष गायकर, मॅन फ्रॉम पोगाव, जबरदस्त स्कोरर. धावसंख्या 2 पुढे सरकत असताना टीम स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान संघाची 1 गडियाच्या मोबदल्यामध्ये 14 वर. 14 लॉस ऑफ 1. 14 वर 1, 1 वर 14. फिल्डिंगची जमावट केली जाते डीपमध्ये. फॉरवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, एक डीप कव्हर आमच्या डाव्या बाजूला. यावेळेला कव्हरकडे चेंडू फटकारलाय, अपिश डाव होता, तिथे फिल्डर चांगली फिल्डिंग करतोय आणि फेकी थोडीशी आकाशामध्ये जात असताना काही मोठं नुकसान आहे. सिंगलची प्राप्ती, टाळ्यांचा गजर होतो त्या फिल्डिंगसाठी. अशा प्रकारची तुम्ही चाणक्य फिल्डिंग जर केली तर नक्कीच तुम्ही धावा रोखू शकता. धावसंख्या 1 पुढे सरकत आहे 15 वर. 15 ऑन द बोर्ड. लेफ्ट आणि राईटी कॉम्बिनेशन असल्यामुळे थोडीशी डोकेदुखी होऊ शकते आणि ते दडपण तुम्ही स्वीकारलं पाहिजे. ह्या गोष्टी क्रिकेटमध्ये पाहायला मिळत आहेत. काही काही संघांमध्ये जास्तीत जास्त लेफ्ट हँडर सुद्धा असतात आणि ती फार मोठी डोकेदुखी असते, परीक्षा असते. इथे परीक्षा घेतली, चेंडूला हुक केले, पण तिथे बॅकवर्ड केलेला फिल्डर तैनात आहे बघा. अकॉर्डिंग टू द फील्ड इथे बॉलिंग केली जात आहे गोलंदाज मोनिश म्हात्रेकडून. यालाच म्हणतात हुशारीचं क्रिकेट. जशी तुम्ही फिल्डिंग सजवताना, जमवताना त्यानुसार तुम्ही चेंडू टाकला पाहिजे, त्यानुसार फटका मारण्यासाठी तुम्ही नियंत्रित केलं पाहिजे. तसं या ठिकाणी क्रिकेट पाहायला मिळते. जबरदस्त अफलातून अगदी क्रिकेटचं सौंदर्य आपण लुटतोय आपल्या डोळ्यांनी. डोळ्यांचं पारणं फेटलं जातं ह्या रजनी क्रिकेटमध्ये. DPL 2025 धामणगाव प्रीमियर लीग. ह्या वेळेला लॉफ्ट करायचा होता, चेंडू खाली ठेवला, आला तर कार्पेट जातोय. तिथे 30 सर्कलमध्ये ऑन साईडला कोणी नाही आहे, वेगाने तिथे काऊकरचा फिल्डर येईपर्यंत तिथे रिटर्न आले आपल्या घरामध्ये, अगदी सुरक्षित पोहोचले. तिथे धोका होता फार मोठा. लेफ्टी बॅट्समनने परत धाडलं. धावसंख्या 1 पुढे 17 वर. अन्यथा खतऱ्याची घंटा वाजली होती, पण तिथे सुरक्षित पोहोचले. हा तुमचा चाणक्यपणा, हे तुमचं प्रसंगावधान तुम्हाला राखता आलं पाहिजे. मग जीवन असो की खेळ असो, स्वतःवरती संयम तुम्हाला राखता आला पाहिजे. आक्रमकतेच्या सोबतीला संयम फार महत्वाचा आहे. जसं एका नाण्याच्या दोन्ही बाजूंना महत्व असतं, छापा आणि काटा, तसं तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या खेळामध्ये आक्रमकता आणि संयम पाहिजे. ठोकलाय षटकार लॉंग ऑफच्या वरून, ही ललकार बॅट्समनचा हा सुंदर षटकार, सिक्सर.
सबने देखा कैसा हो, शॉट मारा सबने देखा. आकेश मसे फटके मारतोय कसे, जसे धामणगावच्या रानामध्ये धावतात ससे, वेगाने चेंडू जात आहेत. हा त्याच्या आजच्या खेळीतला मला वाटतं चौथा षटकार आहे. मागच्या इनिंगमध्ये त्यांनी 3 षटकार खेचले होते. धावसंख्या पोहोचवली बरोबर या षटकाराने 23 वर. 23 ऑन द बोर्ड. 2 षटकाची समाप्ती. 4 षटकांचा मुकाबला, शेवटचा मुकाबला पाहतो आपण DPL धामणगाव प्रीमियर लीग 20-25च्या पहिल्या रजनीमधील. इथे रंगत आहे स्वर्गीय दीपक दत्ता प्रतिष्ठान विरुद्ध जय वेताल स्पोर्ट्स या 2 संघांच्या दरम्यान. नवीन षटकासाठी गोलंदाज मनीष भोईरचा चेंडू लॉफ केलाय, उडवला ऑन साइडला. अगदी सेफ शॉट आहे, 2 फील्डच्या मधून जाणार का, तिथे फिल्डरची झाली, झुंपली तिथे आणि तिथे तिसराचा लाभ झाला. दोघांचं भांडण, तिसराचा लाभ. 4 रन, नशिबाचा चौकार. सन्माने कसरूजी गुळवी साहेबांकडून आकेशसाठी 3 षटकांसाठी तब्बल 500 रुपयाचं बक्षीस झालंय. इथे बघा क्रिकेटमध्ये आपल्याला ह्या चुका पाहायला मिळतात. एकमेकांना कॉल देणं फार महत्वाचं आहे. कॉलिंगला फार इथे महत्व आहे. दिवस रात्र आपण कॉलिंग वरती असतो, मोबाईल वापरला जातो. कॉल नाही केला तर समोरचा नाराज होतो, म्हणून कॉल करणं फार महत्वाचं आहे. मेसेज कॉल फार महत्वाचे आहेत. कॉलचं युग आहे, मेसेजचं युग आहे. धावसंख्या चौकाराने 25 वर. हो, मस्त काढलं चेंडूला. दर्शनीय, प्रेक्षणीय, अद्वितीय, अद्भुतीय हा फटका सजवलाय. तिथे झाड आड आलं आणि झाडच्या आडमध्ये तिथे चौकार सुद्धा वाचला गेला. हा फायदा झाला फिल्डिंग करणाऱ्या संघाला आणि 2 धावांनी ते धावसंख्या पुढे इथे गायकर सरांनी सरकवलेली आहे ती 29 वर. 29 ऑन द बोर्ड. आधीच्या फटक्याच्या आधी याचा अर्थ धावसंख्या 27 होती, आता धावसंख्या झाली ती 29. करेक्शन केलेलं आहे. तिसरं षटक सुरू आहे. 2 चेंडू पडलेत. मनीष भोर षटक हाताळतोय आणि 2 चेंडूमध्ये एक चौकार डबलच्या साथीने 6 धावा इथे वेचलेल्या आहेत. टीम दीपक दत्ता प्रतिष्ठानच्या ह्या आकेश म्हसेने आणि सोबतीला अमोलजी 40+. काय खेळतायत, सुरेख खेळतायत अमोलजी, शेखरजी. मस्त खेळले आजच्या दिवसामध्ये. योगेश भोईर तसेच जयेश भोईर. यावेळेला चेंडू फ्लाय, सॉफ्ट डिसमिसल, कव्हर पॉइंटला झेल टिपलाय, फलंदाज झाला फेल. धक्का क्रमांक 2. धावसंख्या आहे ती 29. चेंडू अगदी ऑफस्टिकच्या बाहेर होता, आउटसाइड ऑफ स्टंप. चेंडूला तिथे स्लाइस करायचा प्रयत्न केला होता बॅट्समनने. अवे फ्रॉम द बॉडी फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि जशी फिल्डिंग सजवली त्यानुसार फटके मारण्यासाठी निमंत्रित करतो या हुशार चाणक्ष क्रिकेटर मिस्टर मनीष आणि झेल देण्यास भाग पाडलं. कव्हर पॉइंटला सुंदर झेल टिपला गेला. बॅट्समन बाद झाला. तिथे नवीन फलंदाज आलाय मैदानामध्ये नितेश. उडवलाय चेंडू आकाशाला गवसणी घालतोय. गेला रे गेला, खेळाडू कक्षाच्या अगदी बाजूने गेला. 6 धावांनी सर. वडप्याचे सन्मान्य प्रणित सेठ पाटील आणि अक्षयजी तारे साहेब यांच्याकडून स्पर्धेला अगदी भरभरून शुभेच्छा आलेल्या आहेत. वेलकम प्रणित सेठ पाटील आणि अक्षयजी तारे साहेब, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. आणि वडप्याचे विद्यमान सरपंच सन्मान्य अनंतासेठ पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. साहेब या, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम सरपंच वडपे मिस्टर अनंताजी पाटील साहेब या.
आपलं हार्दिक स्वागत. धावसंख्या 35 इथे झालेली आहे. काय षटकार खेचला मस्त पद्धतीने, फिल्डरच्या डोक्यावरून तो चेंडू गेला होता. खेळाडू कक्षाच्या जवळून या ड्राईव्ह केलाय सुसाट वेगाने, बंदुकीतून गोळी निसतोय तसं चेंडू अगदी वेग धारण करतोय आणि तिथे रॉकेट फेकीची गरज होती, तो फेकी केली ती ऑन द कार्पेट. त्या दरम्यान 2 धावा तिथे लय भारी लुटल्या गेल्या आणि षटकारापाठोपाठ 2 धावसंख्या इथे फुलत असताना 37 वर 37 ऑन द बोर्ड. धावा आता सुगंधित झाल्या, धावांना इथे आकार प्राप्त केलाय या जोड गोलीने. आकाश मसे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला तो नुकताच आला नितेशने सुद्धा आक्रमकता दाखवली आहे आणि आपल्या संघाला फायटिंग स्कोर निर्माण करून देण्यामध्ये अग्रेसर भूमिका राखली आहे, जबाबदारी स्वीकारली. धावसंख्या 37 वर. हो, या वेळेला चेंडू थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर होता, जागेवरून फटका मारण्याचा प्रयत्न केला, तिथे चेंडूच्या रेषेत न पोहोचताना अशा प्रकारे गोकुल सरांचा इथे इशारा. 3 षटकांची समाप्ती. पहिल्या षटकात 7 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा आणि ह्या षटकामध्ये पाहतो आपण धावा वेचल्या गेल्या त्या तब्बल 14 आणि एक गडी बाद सुद्धा झालाय. पटकन इथे खेळ सुरू करा. 3 षटकामध्ये धावसंख्या बरोबर 12.33च्या वेगाने 37 वर 37. कोण म्हणतो की प्रेक्षक कमी झाले आहेत? मला तर वाटतं की प्रेक्षक आहेत तेवढेच आहेत. चहू बाजूला प्रेक्षक दिसत आहेत, गाड्या पण तितक्याच आहेत आणि प्रेक्षक सुद्धा तितके दिसत आहेत. सर्वांचे मुखडे दिसतात आपल्याला. काल आले होते, आज सुद्धा आहेत ते आणि उद्या सुद्धा येतील, परवा पण येतील. मस्त इथे DPL ची स्पर्धा, धामणगाव प्रीमियर लीग 20-25 ची स्पर्धा पूर्ण रंग भरले स्पर्धेने आणि पहिल्याच रात्रीमध्ये पहिल्याच रजनीमध्ये स्पर्धेने लोकप्रियतेचं उंच शिखर गाठले. हे सांगण्यास मला अजिबात वावगं वाटत नाही. बघायच प्रेक्षक, आमचे प्रिन्स मूवीचे कॅमेरा लगेच टिपतायत. हौशे नवशे गवसे सर्व प्रकारचे प्रेक्षक इथे आपण पाहतोय आणि आमचे DJ मास्टर सुद्धा बघा तिथे आनंद घेत आहेत, अगदी क्रीडांगणाच्या बाहेर जाऊन इथे आनंद घेत असताना. हीच तर मजा आहे क्रिकेटची. चहू बाजूने पाहणं ही मजा असते. अगदी व्यासपीठ सुद्धा पाहिलं जाते, दाखवलं जाते, खेळाडू कक्ष दाखवला जातोय आणि कुठे कुठे कोण कोण बसते ते चेहरे टिपले जातात आमच्या कॅमेऱ्याच्या लेन्समधून. फुल टॉसला टिपलं गेलं, हुक केलाय, चौकार बुक केलाय, एका टप्प्यात सीमा पार 4 रन. सरपंच साहेब येत असताना टाळ्यांचा गजर असला साहेबांसाठी. साहेब आप आए बाहर आई, खुशियां दोगुनी हुई, लग गए 4 चांद, महफिल सवर गई, आइए आइए जनाब, आपका तहे दिल से स्वागत करते हैं. अनंताजी पाटील सरपंच वडपे याचं आपण स्वागत करूया आपल्या व्यासपीठावरती. बघा, त्यांना सुद्धा झोप लागली नाहीये. त्याने अनेक दिवसामध्ये अनेक मीटिंग्स केल्या असतील, परंतु त्यांना ही सुद्धा स्पर्धा महत्त्वाची वाटली. त्यांनी TV स्क्रीन बंद केली आणि घरामध्ये सांगितलं की मी जाऊन येतो आणि ते आता जाता पुन्हा म्हणतील की सर मी पुन्हा येईन पुन्हा येईन. ते उद्या पुन्हा येतील. आता आलेत. आपलं हार्दिक स्वागत अनंताजी पाटील सरपंच वडपे. 4थं षटक सुरू आहे साहेब. शेवटचा सामना इथे रंगतोय स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान विरुद्ध जय वेताल स्पोर्ट्स या 2 संघादरम्यान.